क्लासेस आहेत सुरू गडहिंग्लजमध्ये असं आहे. मी 10वी-11वीला असतानाच माझं म्हणत होतं की आपण व्हायोलिन शिकूया. मग पण 11वी-12वी नंतर मी नोकरीसाठी म्हणून मी गेलो पुण्याला आणि मग तिथं नोकरी लागली सुद्धा, पण ती जनरलशिप होती सकाळी 8 ते 5 संध्याकाळी. आणि तिथं मी चौकशी केली गिटारचे क्लासेस किंवा हे असे, तर फार लांब होतोय 15-20 किलोमीटर अंतरावर आणि त्याची फीज पण त्यावेळी भरपूर होती. मला भरपूर एवढा त्याला पगार नव्हता, त्याच्यामुळे फीज पण तेवढं मी अफोर्ड करू शकत नाही. त्याच्यामुळे मी फक्त 5-7 वर्ष नोकरी केली आणि वाटलं की नंतर व्यवसायच करूया आपल्या वडिलांचा कंटिन्युटी. आणि मग तिकडे आल्यानंतर मग मी गिटारसाठी मग इथं एनरोल केलं आणि शिकायला सुरुवात केली. मी स्वतः विकत घेतला होतो. ऍक्च्युली मी गिटार शिकण्याची सुरुवात केली लग्नानंतर घरामध्ये. लग्न झालं आणि त्याच्यानंतर गिटार घ्यायची ज्यावेळी वेळ आली त्यावेळी माझा मुलग्याचा जन्म झालेला आणि 5व्या महिन्यात ज्यावेळी आपण घरी आणतो त्यावेळी जमलेल्या पैशामध्ये ज्यांनी आमच्या पाहुण्यांनी प्रेझेंट दिलं असतं त्या पैशामधलं मी काही पैसे घेऊन आणि माझ्याकडे थोडे पॉकेट घेऊन मग गिटार खरेदी केलं होतं. त्यावेळी ज्यावेळी पालक मुलग्याला किंवा मुलीला घेऊन येतात त्यावेळी मी पहिल्यांदा प्रश्न त्यांना पालकांना विचारतो, तुम्ही सांगताय हा ऍडमिशन घेतोय की मुलग्याची इच्छा आहे म्हणून ऍडमिशन घेताय? हा माझा पहिला प्रश्न असतो. ज्यावेळी मुलग्याची इच्छा असते त्याच्यामुळे हा इथपर्यंत आलेला असतो, त्याच्यामुळे तो 100% बऱ्यापैकी त्यानं अचीव्ह केलेला असतं, 50% अचीव्ह झालेला आहे की त्याची इच्छा आहे. इच्छा असेल तर हे एक नंबर की तुम्हाला शिकणार. कुणीतरी सांगितलंय हे चांगलं आहे आणि आपण जाऊया त्याच्यावर एवढा सक्सेस नाही होणार, पण इच्छा हे मस्त पहिल्यांदा आहे. आताही एक मुलगा आहे तसा 3रीला आहे, त्याला मी सांगितलं होतं की जरा पेटीवर शिक वगैरे नंतर मग आपण गिटारकडे वळूया. पण तो हट्टच केला त्याने की आई वडिलांकडे नाही मला गिटार शिकायचं. मग गिटार नवीन घेण्यात आलं, घेऊन मी गेलो सुद्धा. आता तो जरासा आता 1.5 महिना झाला याने जरा शांत आता, नाही तर फार आधी चंचल होता. थोडस मला पण हे झालं की कारण दुसऱ्यांना पण थोडं डिस्टर्ब व्हायचं, पण त्यांनी पण समजून घेतलं लहान आहे आणि असं. तर हे माझ्याकडे गिटार आहे ते एक सेमी अकॉस्टिक प्रकारचं गिटार आहे. याच्यामध्ये आपण एक पॉइंट असतो तो आपण अँप्लिफायरद्वारे बॉक्सला जोडू शकतो. आणि प्युअर अकॉस्टिक म्हणजे हे काय नसतं, तो गिटार असतो. आता ही साईज 36 आहे, ही मिनी गिटार किंवा ट्रॅव्हल गिटार म्हणजे मी पण हे परफॉर्मसाठी वापरतो. त्याचं हे दिसायला जरी छोटं असतं तर त्याची जवळजवळ किंमत ही 15,000 रुपये आहे. अगदी 6,000 पासून ते पुढे आहे 15-20,000 रुपये. दिसायला सेम दिसतात पण त्याच्या क्वालिटीमध्ये फरक असतात. सध्या त्यांच्याशी मी कनेक्ट आहे, उत्तूरमध्येच आहेत ते. महाराजजी म्हणून आहे, ऑल इन वन सोल्युशन आहे. अगदी ते वेबसाईट पासून ते सोशल मीडिया मार्केटिंग करणं ते सगळं ते हँडल करतात. अगदी फक्त आपली त्यांना माहिती द्यायची आणि ते सर्व त्यांच्याविषयी आपल्याला जरी माहित नसलं तर त्याच्याविषयी ते गाईड करून आणि ते आपला माझा व्यवसाय किंवा येणाऱ्या कस्टमरचा व्यवसाय आणि कधी चांगला होईल कशा प्रकारे ते पण ते सजेस्ट करतात. तर मी पण त्यांची मदत घेतोय आणि त्यांच्याकडून सल्ले पण चांगले आहेत. मग त्या 1.5 वर्षात मी म्युझिक थेरपी शिकलो. आणि ऍक्च्युली ही म्युझिक थेरपी म्हणजे ऑब्व्हियसली एक सपोर्टिव्ह थेरपी आहे. म्हणजे तुमच्या ज्या गोळ्या आजारावर ज्या गोळ्यावर चालू ती चालूच ठेवायची, फक्त ते सपोर्टिव्ह आहे. आणि हे पूर्णपणे भारतीय शास्त्रीय संगीतावर आधारित आहे. ऍक्च्युली म्युझिक थेरपी हे पहिलं महायुद्ध जे झालं ज्यावेळी त्यावेळीपासून अमेरिकेमध्ये सैन्य जे घायाळ होतात त्यांच्यासाठी ते पहिल्यांदा उपयोग. मंडळी नमस्कार. मंडळी माझं नाव रंजित आणि आपण पाहतात सावडी संवादाची हा आपला युट्यूब चॅनल. मंडळी गेले कित्येक दिवस झाले आपण आपल्या या पॉडकास्ट युट्यूब चॅनलच्या माध्यमातून अनेक नवनवीन लोकांचे चेहरे समोर आणतोय, अनेक लोकांचे नवनवीन व्यवसाय समोर आणतोय. असे कित्येक व्यवसाय असतील की ज्यांच्याबद्दल आपण आतापर्यंत ऐकलंय तरी देखील आपण आतापर्यंत त्यांच्यापर्यंत पोहोचू शकलेलो नाही. बरोबर मंडळी, आपल्यातले असे कित्येक लोक आहेत की ज्यांना खरोखर संगीताची आवड आहे. अर्थात संगीत म्हटल्यानंतर आपल्या सगळ्यांसाठी काय ते नवीन नाही. आपण आपल्या मोबाईलमध्ये पाहतो, कोणी रेडिओवरती ऐकत असतं, कोणाला टीव्हीवरती संगीत ऐकायला म्हणून आवडतं. आपल्यातले असे कित्येक लोक आहेत की ज्यांना खरोखर वाटतं की बाबा तो जे व्यक्ती शिकवतोय किंवा तो जे व्यक्ती सांगतोय ते आम्हाला देखील करता यावं.
आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये लहान मुलं असतात. लहान मुलं नेहमी असं टीव्हीवरती किंवा मोबाईलवरती एखादी गोष्ट पाहतात. त्यांना देखील वाटतं की बाबा मी या सगळ्या गोष्टी बघाव्यात, कराव्यात. किंवा बरेचशी मुलं आपल्या आई वडिलांकडे हट्ट धरतात की बाबा ते बघा ना, ते किती छान वाजवत आहेत, मला पण करता येईल का हो, तुम्ही मला क्लास लावाल का, मला करता येईल का ते, अशी कित्येक मुलं म्हणतात. बरं, आता मूळ मुद्दा असा, मुळात आई वडिलांपर्यंत किंवा त्यांच्या मोठ्या वडीलधाऱ्यांपर्यंत या गोष्टीची माहितीच नसते की बाबा एखादा तो संगीतकार किंवा तो व्यक्ती शिकवणारा तो आपल्या भागात आहे. तर या गोष्टीचे क्लासेस देखील आपल्या इथं घेतले जातात. मुळात याच गोष्टी आपल्यापर्यंत नसतात. मग आपण म्हणून जाऊन काय जातो, आपल्या बाबा एक आमच्या कोल्हापूर भाषेमध्ये एक आहे बघा की आई बाबा वगैरे असतील आणि त्यांना एखादी गोष्ट नाही म्हणायची झाली, ते सरळ म्हणतात ए तसलं काय आपल्या इथं नाही बघ, तसले काय क्लासेस वगैरे कोण घेत नाही, ते मुंबई पुण्याला असतंय, मोठे मोठे दुकानं वगैरे असतात, मोठे शॉप वगैरे असतात, तिकडं पोरांना शिकवतात, आपल्या इथं तसलं काय नसतंय. होय ना. तर मंडळी, आज मी तुमच्यासाठी एका माणसाला घेऊन आलो. मुळात त्या व्यक्तीला, अगर त्या व्यक्तीचा चेहरा, अगर त्या व्यक्तीचं नाव आपण याआधी आपल्या याच युट्यूब चॅनलच्या एका पॉडकास्टमध्ये ऐकलेलं. कदाचित आपल्यातले असे कित्येक लोक असतील की जे आजही माझे सबस्क्रायबर आहेत, माझा हा व्हिडिओ आवडीने पाहतात. त्या लोकांना माहिती असेल की आपला एक पॉडकास्ट झाला होता ज्यामध्ये जांभळे काकांचा आपण उल्लेख केला होता. हा बरोबर, आठवलं. टेलरिंगचं काम करणारे काका, वय वर्ष 77. त्यांनी त्यांच्या एका पॉडकास्ट मध्ये बोलून दाखवलं होतं बघा की माझा मुलगा आहे अमर, तो गडिंग्लज मध्ये माझा आता जे शॉप आहे ते पुढे घेऊन चाललाय. कसा त्याला संगीताची आवड आहे, तो देखील काही ना काही करतोय. ते थोडक्यातलं त्यांचं वाक्य होतं नाही का. मला देखील त्यावेळेस असं वाटलं होतं की यार ठीक आहे, त्यांना संगीताची आवड असेल, त्यांनी त्यांचं काहीतरी इन्स्ट्रुमेंट वगैरे ठेवले असतील, ते त्यांचं काहीतरी करत असतील. सिरियसली ज्यावेळेसला मी त्यांच्या क्लासेसवरती आलो, तो व्यक्ती काय करतोय काय नाही वगैरे या सगळ्या गोष्टी जाणून घेतल्या, त्यावेळेसला मला पण मनापासून वाटलं की त्यांची एखादी मुलाखत घ्यावी. यासाठी नाही की बाबा माझा युट्यूब चॅनल कुठेतरी जातोय, लोकांना 4 गोष्टी कळतात. मूळ मुद्दा असा आहे की ते ज्या गोष्टी सध्याच्या घडीला करतात आपल्या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये क्वचित असे लोक करतात. त्यातल्या आपण कोल्हापूर जिल्ह्यात आहे तर आहे, आपण सिटीमध्ये नाही, आपण ग्रामीण मध्ये. आपण आज बसलोय हे गडिंग्लज मध्ये. आपल्यातले असे कित्येक लोक आहेत की ज्यांना खरोखर माहिती की गडिंग्लज मध्ये असे क्लासेस असतील. अर्थात मी त्या माणसाबद्दल खूप काही बोलून गेलो नाही. तर मंडळी, मी तुम्हा सगळ्यांसमोर तुमच्या सगळ्यांच्या वतीने आणि माझ्या एक आवडता छंद म्हणून मी आज त्या माणसाला आपल्या या पॉडकास्ट वरती घेऊन आलोय. मंडळी, मी तुमच्या समोर सगळ्यात पहिल्यांदा त्या दादांची ओळख करत होतो. अमरदादा नमस्ते. 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 अमरदादा, मी बराच वेळ झालं तुमच्याबद्दल बऱ्याचशा गोष्टी बोललो. तुम्ही काय करता काय नाही हे क्वचित माझ्याकडनं म्हणतो आपण 1% माझ्याकडनं ही माहिती गेली लोकांपर्यंत की बाबा तुम्ही नेमकं काय करताय. तर मला सगळ्यात पहिल्यांदा तुमचं नाव आणि तुम्ही हा व्यवसाय करताय, तर या व्यवसायाचे थोडक्यात मला स्वरूप सांगा. माझं नाव अमर लक्ष्मण जांभळे. गेल्या 8 वर्षापासून माझे हे क्लासेस आहेत सुरू गडिंग्लज मध्ये. असं आहे. तुम्ही मूळ निवासी कुठल्या गावचे? मूळ माझं गाव तसं एक भागवण म्हणून आहे आजरा तालुक्यातलं, पण आता राहतोय गेली 25 वर्ष उत्तूर मध्ये. ओके ओके ओके. दादा, तसं बघायला गेलं ऑब्व्हियसली आता याआधी आपल्या बऱ्याचशा प्रेक्षकांनी तुमच्या वडिलांची मुलाखत पाहिलेली आहे. काकांच्या वयाची जवळजवळ 55 वर्ष ही टेलरिंगच्या व्यवसायात गेलेली आहे. त्यानंतर मुलगा म्हणून तुम्ही त्यांना सपोर्ट करताय, म्हणजे त्यांचा जो व्यवसाय आहे तुम्ही तो तर करताय, प्लस मध्ये तुमच्या मनात अचानक मध्ये गिटार या नावाची प्रेरणा कशी सुचली मनाची? मी 10वी-11वी असतानाच माझं मनात होतं की आपण व्हायोलिन शिकूया. मग पण 11वी-12वी नंतर मी नोकरीसाठी म्हणून मी गेलो पुण्याला. आणि मग तिथं नोकरी लागली सुद्धा, पण ती जनरलशिप होती, सकाळी 8 ते 5 संध्याकाळी 5. आणि तिथं मी चौकशी केली गिटारचे क्लासेस किंवा हे असे, तर फार लांब होतोय, 15-20 किलोमीटर अंतरावर. आणि त्याची फीज पण त्यावेळी भरपूर होती. मला भरपूर एवढा त्याला पगार नव्हता, त्याच्यामुळे फीज पण तेवढं मी अफोर्ड करू शकत नव्हतो. त्याच्यामुळे मी फक्त 5-7 वर्ष नोकरी केली
आणि वाटलं गेल्यानंतर व्यवसायच करूया आपल्या वडिलांचा कंटिन्युटी आहे. आणि मग तिकडं आल्यानंतर मग मी गिटारसाठी मग इथं एनरोल केलं आणि शिकायला सुरुवात केली. ओके ओके ओके. दादा, प्रामुख्याने आपल्यातला कोणीही व्यक्ती असू द्या एखाद्या गोष्टीची सुरुवात करतो. अर्थात एखाद्या चांगली गोष्ट म्हणायची, एखाद्या वाईट गोष्ट म्हणायची, ती म्हणजे आपण मराठी. आपल्यातले कित्येक लोक आहेत की जे लोक माझा पॉडकास्ट आवडीने बघतात. आपल्यातले कित्येक लोकांना रणजित काहीतरी करतोय, त्यांनी काहीतरी युनिक केलं असेल, हे नेहमी बघण्याची क्रेज असते की चावडी संवादाची पॉडकास्टमध्ये यंदा काहीतरी नवीन ऐकायला भेटतं, नवीन समजून घ्यायला जमतंय. पण मी आता जो शब्द वापरला की आपण मराठी माणूस, त्यातल्या त्यात चांगलं आणि वाईट, मी हे वाक्य बोलण्यामागचं कारण असं आहे, आतापर्यंत आपल्या संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्यामध्ये मी बऱ्याचशा लोकांच्या मुलाखती घेतलेल्या आहेत, बऱ्याचशा लोकांना मी समोरनं जाऊन भेटलेलो आहे. पहिलं म्हणजे संगीत, दुसरं म्हणजे संगीतकार, आणि त्यातल्या त्यात संगीताचे क्लासेस घेणारा व्यक्ती. या गोष्टी आपल्या कोल्हापूरमध्ये ऐकण्यासाठी म्हणून नवीन काहीतरी वाटतं. त्यातल्या त्यात ज्या वेळेसला आपलाच एखादा माणूस या छंदामध्ये उतरतो, हा छंद स्वतः जोपासतो आणि त्यानंतर त्याला वाटतं की बाबा आता मी यातनं सुरुवात करावी, आता मी मुलांना शिकवावं, ऑनलाईन क्लासेस घ्यावेत, ऑफलाईन क्लासेस घ्यावेत. तर तुम्ही ज्या वेळेसला या गोष्टीची सुरुवात केली त्यावेळेसला तुम्हाला अडचणी नेमक्या काय काय आल्या? अडचणी तर आल्याच. पहिल्यांदा माझ्या तसा कॉन्फिडन्स होता की आपण शिकू शकतो, कारण त्यावेळी मी शिकतच होतो. पण माझे काही मित्र म्हणाले की अरे तू इतक्या ठिकाणी जातोस शिकण्यासाठी, गडिंग्लज, संकेश्वर, मिरज, कोल्हापूर, मग इथल्या लोकांनी पण असंच करावं का, इथल्या विद्यार्थ्यांनी म्हणून ज्यांना शिकायची इच्छा आहे, तर तू सुरुवात कर, चालू कर. मग माझ्याच भाचीला शिकवतो, माझ्या घरामध्ये येत जातो, आठवड्यातून एक दिवस काय असताना मग येत जा. मग तिथून ती सुरुवात केली की एका माझ्याच मित्राच्या भाचीला मी त्यांच्याच घरी जाऊन मी शिकवत होतो. ओके ओके ओके, छान छान छान. दादा, व्यवसाय म्हणा, छंद म्हणा, त्यातल्या तुम्ही तुमचा जो छंद आहे त्यालाच तुम्ही व्यवसाय बनवला, तुम्ही आतापर्यंत पुढे आलात. त्यातल्या त्यात तुम्हाला वाटतंय की जसं तुम्ही जसा स्वतःचा छंद जोपासला तसं आता तुम्हाला वाटतंय की एखाद्या नवीन मुलाने की ज्याला खरोखर आवड आहे या गोष्टीतली, त्यांनी त्या आवडीला छंद करावा आणि तो छंद जोपासावा, म्हणून सध्या तुम्ही क्लासेस घेताय, बरोबर? तर दादा, मला एक गोष्ट आवडून, एक महत्वाची माझ्या आवडीची गोष्ट तुम्हाला विचारायची, ती म्हणजे आपण म्हणतो ना पहिली गोष्ट माझी पहिली खरेदी. तर तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये ज्या वेळेसला तुमचा छंद गिटार वाजवणे, त्यातल्या त्यात तुम्ही तुमचं स्वतःचं पहिलं गिटार ज्या वेळेसला विकत घेतलं होतं त्यावेळेसचा तुमचा अनुभव कसा होता? आणि तो गिटार तुम्ही स्वतः विकत घेतला होता, कोणाकडनं गिफ्ट आला होता की बाबांनी दिला होता? काय? मी स्वतः विकत घेतला होता. ऍक्च्युली मी गिटार शिकण्याची सुरुवात केली लग्नानंतर घरामध्ये. लग्न झालं आणि त्याच्यानंतर गिटार घ्यायची ज्यावेळी वेळ आली त्यावेळी माझा मुलग्याचा जन्म झालेला आणि 5व्या महिन्यात ज्यावेळी आपण घरी आणतो त्यावेळी जमलेल्या पैशामध्ये ज्यांनी आमच्या पाहुण्यांनी प्रेझेंट दिलं असेल त्या पैशामधलं मी काही पैसे घेऊन आणि माझ्याकडे थोडे पॉकेट घेऊन मग गिटार खरेदी केलं होतं त्यावेळी. ओके. हे गिटार आणि लाल कलरचं गिटार मस्त होतं ते माझं. अच्छा अच्छा अच्छा. म्हणजे सरळ सरळ म्हणायचं असं की तुमचा गिटारचा व्यवसाय, तुमचा छंद आणि तुमचा मुलगा हे तिघही एकाच वयाचे. बरोबर. अगदीच अगदीच अगदीच. दादा, जांभळे काका त्या दिवशी बोलता बोलता बोलून गेले की माझा नातू पण यामध्ये संगीतकार म्हणून, तर मला जरासं त्याच्याबद्दल माहिती द्यायला थोडी. त्याचा आता ग्रॅज्युएशन झालेलं आहे, पण 4थी मध्ये असल्यापासून त्याला मी पेटी शिकवायला सुरुवात केली, म्हणजे माझ्याकडून पाठवत होतो एका सरांच्याकडे. मग काही दिवसानंतर तो पेटीतून त्याचा इंटरेस्ट गेला, मग तबल्यासाठी जाऊया म्हटलं, मग तबल्यासाठी घातलं. मग तबला बाकी त्यानं मन लावून केलं, अगदी 5 परीक्षा विशारदच्या पर्यंत गेलेला आहे तो आणि चांगला 1 नंबरने पास झालेला आहे. आणि नंतर त्याच्या 10वी झाल्यानंतर मला त्याला 11वीला ऍडमिशन घ्यायचं होतं. मग मी असं ठरवलं की 11वी बाहेरच घ्यायचं, बाहेरच्या शहरामध्ये, पण जिथं आहेत तिथं क्लासेस आहेत, तिथं गिटारचे किंवा ड्रमचे वगैरे क्लासेस आहेत तिथंच
त्याला घालायचं. तर मी असं ठरवलं की नाशिकमध्ये त्याला घालायचं. ट्रिनिटी कॉलेज ऑफ लंडन असं एक लंडनची ते कॉलेज आहे, तर त्यांची फ्रँचायझी नाशिकमध्ये आहे, बऱ्याचशा शहरामध्ये आहे. नाशिक का निवडले की कल्चरल वगैरे आणि सगळं शांत नाशिक आहे. मुंबई, गोवा या अशा ठिकाणी जर असं एक वेगळं कल्चर आहे किंवा तो मुंबईमध्ये सूट झाला नसता, त्याच्यामुळे नाशिकमध्ये त्याला मी ऍडमिशन घेतलं आणि तिथं त्यानं ड्रम्सचं आणि गिटारचं दोन्ही शिक्षण घेतलं. आणि त्याच्यामध्ये आता तो परफॉर्मर येतो. आता ग्रॅज्युएशन नंतर तो फुल टाइम याच्यामध्येच आहे, ॲज अ ड्रमर म्हणूनच फ्रीलान्स काम करतो. ओके ओके. त्याचं नाव संपूर्ण? त्याचं नाव हर्ष अमर सांबळे. अमर सांबळे, बरोबर. दादा, जसं आत्ता सध्याच्या घडीला आपण तुमच्या क्लासरूममध्ये बसलो, आता ऑब्व्हियसली आता आपला जो कोणी व्हिडिओ पाहणारे आहेत, आपले प्रेक्षक आहेत, त्यांना ज्यावेळेस आपण सांगतो की आम्ही एखाद्या ठिकाणी क्लासरूममध्ये बसलो, ऑब्व्हियसली आता आपला जो सराउंडिंग आहे, आपल्या आजूबाजूला बरेचसे गिटार वगैरे दिसतात. जसं तुम्ही मध्यंतरी मला सांगितलं की तुम्ही क्लासेस घेता गिटारचे, तर गिटारचा क्लास हा ऑनलाईन चांगला की ऑफलाईन चांगला, असं तुमचं काय मत आहे? मत दोन्हीच्या बाबतीत थोडंफार कमी जास्त आहे. ऑफलाईनला कसं जितकं समजतं तितके 5-10% ऑनलाईनला कमी समजतं, एवढंच मी म्हणतो. ओके, मला प्रत्येक जण विचारतात की ज्यावेळी ऑनलाईन मी सुचवतो त्यांना, तर मला समजेल का, घेईल का. पण आता ऑनलाईन शिवाय पर्याय नाही. कोविड नंतर ऑनलाईन शिवाय पर्याय नाही आणि सर्वांना ते यूज टू झालेलं आहे. खरं म्हणजे फक्त आपण त्या 5-10% बघायला नाही, आपल्याला 90%, 95% आपल्याला मिळतंय ना. 5% काय म्हणजे 6 महिन्याचा कोर्स एक 7 महिन्यात होईल, एवढंच आहे. असं नाही की फार फरक पडतो, असं काही नाही त्याच्यामध्ये. दादा, तुम्ही ज्या वेळेसला गिटार क्लासेस, अगर तुमचा गिटार विक्रीचा व्यवसाय, या व्यवसायाला तुम्ही ज्या वेळेसला सुरुवात केली होती, ऑब्व्हियसली आता कोणीही माणूस असेल तो कुठल्याही व्यवसायाला ज्यावेळेस सुरुवात करतो त्यावेळेसला भांडवल गुंतवतो आणि शून्यातनं सुरुवात करतो. तर तुम्ही ज्या वेळेसला हा व्यवसाय सुरू केला त्यावेळेसला तुम्ही किती भांडवल लावलं होतं आणि कशी सुरुवात केली होती? मी शिकत असतेवेळीच काही आता मुलांना गिटार घ्यायचे होते, मग मी सर्च केलं मुंबईमध्ये कुठं काय असं मिळतं वगैरे. म्हणजे एक व्यक्ती भेटली, महाराष्ट्रीयन व्यक्ती भेटली मला, मालुसले आहे नाव. मग त्यांच्या शोरूममध्ये गेलो आणि त्यांनी पण मला चांगलं सहकार्य केलं आणि म्हणाले कधीही तुम्ही घेऊन जाऊ शकता काय, आणि थोडं एक 8-10-15 दिवसाच्या गॅपने पण देऊ शकता असं मला हे सांगितलं. मला एक कॉन्फिडन्स होता चांगला आणि तिथून पुढं मग हळूहळू जशा ऑर्डर येतील त्याच्यावर मागायला लागलो आणि मग पुढं आता मोठ्या प्रमाणात घेतो. अगदी त्यावेळी 10-15 हजारपासून मी सुरुवात केली. जसं आपण म्हणतो बघा की कुठलाही धंदा असू दे, कुठलाही माझा व्यवसाय असू दे, त्या व्यवसायामध्ये प्रत्येकाला आपापल्या आयुष्यामध्ये कधी ना कधी एकदा एखादा टर्निंग पॉईंट आलेला असतो. तर असा टर्निंग पॉईंट आलेला तुम्हाला एखादा किस्सा आठवतो का की जो तुम्हाला खरोखर आमच्या प्रेक्षकांना सांगायला देखील आवडेल? टर्निंग पॉईंट म्हणजे कोविड. बरोबर, अगदीच. बऱ्याच जणांना कोविड म्हणजे निगेटिव्ह मध्ये आणि बऱ्याच जणांना पॉझिटिव्ह मध्ये पण चांगला हे झालेला आहे त्याचा. पण मला हे पॉझिटिव्ह मध्ये मला त्याचं फळ मिळालं आहे खरं म्हणजे. आणि त्याच्या आधी मी ऑफलाईनच मी क्लासेस घेत होतो. कोविड ज्यावेळी फर्स्ट स्टेज संपल्यानंतर मी विचार केला की आपण माझ्या मित्रांनी पण तेच सांगितलं, मग ऑनलाईन का करत नाही तुम्ही. मग ऍक्च्युली माझ्या त्यावेळी लॅपटॉप पण नव्हता, थोडंफार येत होतं त्यातून लॅपटॉप पण नव्हता. मग त्या मित्रांनीच मॅकबुक घेतला, समोर ठेवला आणि तुम्हाला ते सगळं लॉगिन वगैरे मला झूमचं मिटिंगचं करून दिलं. आणि त्यावेळी दरम्यान मी फेसबुकवर वगैरे माझे मित्र मंडळी वगैरे सगळं होतच. पहिल्यांदा त्याने मी ज्यावेळी कोविडच्या दरम्यान फेसबुकवर माझी ऍड टाकली, ऍड म्हणजे फक्त कंटेंट जे असतं तसं, म्हणजे प्रोफेशनली जसं ऍड करतात मार्केटिंग तसं नाही. बरोबर 15 दिवसात मी 1 मेलाच चालू केली होती त्यावेळी बॅच. तर बरोबर 23 लोक माझ्याकडे ऑनलाईन आली होती त्यावेळी. पहिली बॅच माझी ऑनलाईन 23 लोकांची, आणि फक्त एकाच व्यक्तीकडे गिटार नव्हतं, बाकीच्या 22 लोकांच्याकडे गिटार होतं त्या दरम्यान. त्यावेळेस समजलं की गिटार लोक किती खरेदी करतात, पण तसं शिकण्यासाठी ते त्यांना तसं तिथं जवळपास कुठून मिळतच नाही, म्हणून ते आता ऑनलाईन आलेले असं. तो टर्निंग पॉईंट होता की कोविडमुळे मला हा पॉझिटिव्ह घ्या. ओके ओके ओके. दादा, तुम्ही ज्या वेळेसला तुमचे जे कोणी स्टुडंट्स असतील
मी दोन्ही स्टुडंट बद्दल विचारतोय, पुन्हा एकदा मी तोच प्रश्न घेतो. ज्या वेळेसला तुमच्याकडे एखादी ऑफलाईन मध्ये बॅच असते, मुलं तुमच्या शॉपवरती येतात, क्लासरूम मध्ये येतात, तुम्ही मुलांची बसण्याची व्यवस्था करता आणि त्यानंतर मुलांना शिकवता. तर ज्या वेळेसला ऑफलाईन मध्ये तुम्ही मुलांना शिकवत असता, मुळात कुठेही असू दे, असं मी म्हणत नाही की फक्त आपल्यालाच, इतरत्र क्षेत्रातला कुठलाही टीचर असेल त्याला विद्यार्थ्यांना शिकवताना अडचणी येतात. खास करून आता तुमचा हा व्यवसाय, त्यातल्या त्यात तुम्हाला देखील वाटतं की माझ्या हाताखाली शिकलेला एखादा मुलगा पुढे जाऊन कुठेतरी परफॉर्मन्स करावा किंवा त्याने जाऊन कुठेतरी स्वतःसाठी 4 पैसे कमावे. पण तो ज्या वेळेसला शून्यवरून तुमच्या समोर येतो आणि तुम्ही त्याला शिकवून मोठा करता, तर ही जी प्रोसेस आहे, तर यामध्ये मुळात तुम्हाला काय काय अडचणी येतात, मुलांकडनं काय काय गोष्टी आपल्याला फेस करायला भेटतात, आणि तिसरं म्हणजे ऑब्व्हियसली आपल्या हातामध्ये एखादी नाजूक गोष्ट आहे, तर मुलं त्या नाजूक गोष्टीला कसं हाताळतात, या सगळ्या गोष्टीबद्दल मला जाणून घ्यायचं. ओके. ज्यावेळी पालक मुलग्याला किंवा मुलीला घेऊन येतात, त्यावेळी मी पहिल्यांदा प्रश्न त्यांना पालकांना विचारतो, तुम्ही सांगताय हा ऍडमिशन घेतोय की मुलग्याची इच्छा आहे म्हणून ऍडमिशन घेताय? बरोबर बरोबर. हा माझा पहिला प्रश्न असतो. ज्यावेळी मुलग्याची इच्छा असते, त्याच्यामुळे हा इथपर्यंत आलेला असतो, त्याच्यामुळे तो 100% बऱ्यापैकी त्यानं अचीव्ह केलेला असेल, 50% अचीव्ह झालेला आहे की त्याची इच्छा आहे. इच्छा असेल तर हे एक नंबर की तुम्हाला शिकणार. कुणीतरी सांगितलंय हे चांगलं आहे आणि आपण जाऊया, त्याच्यावर एवढा सक्सेस नाही होणार, पण इच्छा हे मस्त पहिल्यांदा आहे. तर मी ते पहिल्यांदा क्लिअर होतो. दुसरा विषय असा आहे की मी त्या येणाऱ्या विद्यार्थ्याला म्हणतो की आपल्याला एक भाषा शिकायची आहे, म्युझिकल भाषा, गाणी शिकायची नाही असं आहे. इतर वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर, ऑनलाईनच्या प्लॅटफॉर्मवर बरीचशी डायरेक्ट गाणी शिकायला मिळतात, पण आधी आपली भाषा शिकून घेतली पाहिजे. आधी 4-6 महिने भाषा शिका, काय आहे म्युझिक समजून घ्या, त्याचे काय फॉर्म्युलेज आहे वगैरे, तर नंतर तुम्हाला आपोआप ती भाषा पूर्ण येणार किंवा गाणं वाजवता येणार. हे पहिला क्लिअर होतं. म्हणजे त्यांच्यातले ते क्लिअर करत गेले आणि स्टेप बाय स्टेप समजून सांगून करावं. असं नाही की हा हे करा आणि समक्ष समोरून बसूनच हे सगळं सांगितलं जातं. असं दादा, आतापर्यंत असं कधी झालंय का अगदीच एखादा नवखा कोणी मुलगा आला तुमच्याकडे, ऑब्व्हियसली आता क्लासेस म्हणल्यानंतर बरेचशी मुलं आतमध्ये येतात, जसं मी आलो, कमीत कमी मला माझे बरेचसे मित्रमंडळी आहेत की या व्यवसायातले आहेत किंवा ह्या गोष्टी शिकवतात वगैरे, त्यामुळे आम्हाला ह्या गोष्टी कशा हाताळायच्या थोडंफार तरी माहिती किंवा कुठून पकडायचं कमीत कमी हे माहिती. एखादा अगदीच नवीन मुलगा आलेला असतो आणि आपल्या कोल्हापुरी भाषेत एक शब्द आहे बघा, वांड. एखादा वांड पोर कोणतरी येतं आपल्या क्लासेसमध्ये आणि तो काहीतरी करामती करतो, तर या गोष्टींचा आपल्याला जो काय फटका बसतो त्याबद्दल तुम्ही काय थोडक्यात सांगाल का? फटका असं म्हणतात ना, एक कसं आहे, लहान मुलं ऍक्च्युली जरा चंचल असतात आणि त्यांच्या पालकांना पण वाटत असतं की जरा शांत व्हावा, कशात तरी आपण गुंतवावं त्याला, ह्या म्युझिक क्षेत्राशी त्याला निगडीत केलेलं असतं. मग ती चंचलच असतात, मग 5-10 मिनिटं एका जागी बसतच नाही. ज्यावेळी दुसऱ्या मुलाला मी काहीतरी सांगत असतो समजून वगैरे, तो परत सर झालं माझं. आताही एक मुलगा आहे तसा, 3रीला आहे, त्याला मी सांगितलं होतं की जरा पेटी वगैरे शिक वगैरे, नंतर मग आपण गिटारकडे वळूया. पण तो हट्टच केला त्याने की आई वडिलांकडे नाही मला गिटार शिकायचं. मग गिटार नवीन घेण्यात आलं, घेऊन मी दिलं सुद्धा. आता तो जरासा आता 1.5 महिना झाला आहे आणि जरा शांत आता, नाही तर फार आधी चंचल होता. थोडस मला पण हे झालंय की कारण दुसऱ्यांना पण थोडं डिस्टर्ब व्हायचं, पण त्यांनी पण समजून घेतलं लहान आहे आणि असं. 3री म्हणजे दादा 3 आणि 5 8. 8 वर्षाचा मुलगा तो आपल्याकडे गिटार शिकायला, त्याची इच्छा तशी प्रबळ आहे, तर तो बसला आणि ते कंटिन्यू करतोय आता बऱ्यापैकी. आता सारेगमला सुरुवात होणार आहे. क्या बात आहे, क्या बात आहे, क्या बात आहे. कारण काय माहिती का, मी ज्या वेळेस तुमच्या क्लासेसमध्ये आलो, ऑब्व्हियसली आता मी मोठी गिटार पाहिले, मध्यंतरी आपल्या शेजारी देखील एखादा छोटा गिटार ठेवलेला आहे, तर मला त्यावेळेस काय वाटलं, आता जसं आमच्या लहानपणापासून आम्ही वाद्य म्हटल्यानंतर आम्ही 2-3 प्रकारचे मोठे वाद्य बघत आलोय. मुळात सध्याचा जो आपल्या आजूबाजूला जी लहान लहान मुलं आहेत त्यांचा सध्याचा क्रेज काय, ढोल ताशा पथक. आपल्या ज्या वेळेसला आपल्या समोर एखादा व्यक्ती म्हणतो की मी वादक आहे आणि मी वाजवायला जातो,
असं ऐकल्यानंतर प्रत्येकाच्या डोक्यात एकच येतं, अरे हा पथकात असणार आहे. मग ते ढोलच्या साईजेस असतात. जसा माझा मावस भाऊ आहे, तो पुण्यामध्ये वादक वाजवायला जातो. माझे बरेचसे मित्र आहेत. एक आपल्या निगडी आकुर्डीमध्ये एक पथक आहे, स्वराज्य ढोल पथक. त्यामध्ये माझे बरेचसे मित्र आहेत. त्याचे जे अध्यक्ष आहेत ते देखील चांगले मित्र आहेत. तर आम्ही ज्यावेळेस तिथं जातो त्यावेळेस आम्ही बघतो की अरे ढोलच्या साईजेस असतात. बाबा कोणाला कुठल्या प्रकारचा ढोल अंगावर घ्यायला आवडतो. लहान मुलं असतात त्यांच्यासाठी छोटासा ढोल असतो. तर त्यानुसार एक माझ्या डोक्यामध्ये असं आलं की अरे म्हटलं मोठे आहेत, म्हटलं मोठ्या माणसांचे. आता जसं तुमच्या मागे एखादं गिटार ठेवलेलं आहे ते तुमच्या मापाचं आहे, त्यापेक्षा छोट्या साईजचं गिटार बघितलं मला काय वाटलं की मुलगी वगैरे एखादी असेल तिच्यासाठी असेल. पण तुम्ही जेव्हा मला म्हणताय 8 वर्षाचा मुलगा, आणि ऐकूनच मला नवीन वाटतंय की एवढा लहान मुलगा देखील आतापासून आवड ठेवतोय. क्या बात आहे, क्या बात आहे. खरोखर चांगलं, खरोखर चांगलं. त्याचा एक पॉझिटिव्ह सांगा, मी शिकणार असतो. दादा मूलतः हा प्रश्न मला आवर्जून विचारायचा आहे. कुठलाही नवखा व्यक्ती असतो जो आपल्याकडे येतो, मला गिटार शिकायचंय, मला संगीतकार व्हायचं हे बोलण्यासाठी. तसं पाहायला गेलं एक गोष्ट ही आपल्या दुनियादारीमध्ये लिहिली आहे, ती म्हणजे तुमच्या मनात जर प्रबल इच्छा असेल तर ती गोष्ट कुठली असेल तुम्ही करू शकता. बट त्यातल्या काय होतं, एक प्रत्येकाची वयोमर्यादा असते, वयाची अवस्था असते की या अवस्थेमध्ये असेल तर तो मुलगा किंवा तो व्यक्ती चांगला शिकू शकतो, किंवा हे वय झाल्यानंतर बाबा तो बुद्धीने चाणाक्ष होतो आणि त्यानंतर शिकू शकतो. तर असं तुमच्या एक, आता ऑब्व्हियसली तुम्ही शिक्षक आहात, तुम्ही टीचर आहात, तुमच्या मतानुसार कुठल्याही व्यक्तीने जर समजा ही गोष्ट आत्ताच्या घडीला शिकायची झाली तर पहिलं म्हणजे त्याची वयाची पातळी काय असावी, आणि दुसरं म्हणजे त्याला जर शिकायचंच झालं तर त्यांनी कुठल्या मेंटॅलिटीने आपल्याकडे यावं. एकदम कमी वय म्हणतात, आता तुम्ही म्हणताय की 8 वर्षाचा मुलगा आहे तो येतोय, आणि अगदी माझ्याकडे आता 82 वर्षाच्या आजी पण शिकत होत्या, काही पुण्यातल्या त्या. अच्छा. ऍक्च्युली त्यांचा नातू माझ्याकडे शिकत होता. आता म्हणजे आजीबाई म्हटल्यावर घरात त्यांना वेळच होता. दुपारचं सेशन असायचं नातूचं, आणि त्यांचं झालं की ह्या आजीबाई पण म्हणायच्या की मला पण शिकायला. त्यांनी पण माझ्याकडे 1-2 महिन्याचा कोर्स केला की गिटार मला शिकायचं. ऑलरेडी गिटार वगैरे होतच. असं आहे की वयाची मर्यादा काही नाहीये, तुमची इच्छा महत्वाची आहे, एवढंच आहे त्याच्यामध्ये, की तो मॅटर करत नाही वय. ओके, असं आहे. दादा आता आतापर्यंत आपण बोललो शिक्षणासंबंधी. मला प्रामुख्याने तुमच्याकडे काही जाणून घ्यायचं, गिटार व्यवसाय, विक्री आणि व्यवस्थापन, तर या दोन्ही गोष्टींना तुम्ही कसं पाहता, या दोन्ही गोष्टींकडे? अर्थात तुम्हाला क्लासेस पण घ्यायचे, एखादे नवीन व्यक्ती कोणी आले त्यांना एखादा गिटार आवडत असेल तर त्यांना तो गिटार पण तुम्हाला प्रोव्हाइड करणं आहे. माफ करा, शिंक येणार होतं. तुम्हाला क्लास पण घेणं आहे, प्लस तुमच्याकडे एखादा व्यक्ती आला त्याला तुम्हाला ते गिटार पण प्रोव्हाइड करणं आहे. जसं आता आपलं बोलणं चाललंय, 8 वर्षाची मुलं, लहान मुलगा एखादा आला तो तुमच्याकडनं शिकतोय, त्याच्यासाठी तुम्हाला त्या प्रकारचं गिटार बनवून पण घेणं आहे. तर या सगळ्या गोष्टींची सांगोपांग तुम्ही नेमकी कशी करता? सुरुवातीला एकच साईजचे माझ्याकडे गिटार होते. मग नंतर जसं जसं मी क्लासेस सुरू केले, लोकांना समजायला लागले की इथं सेल्स सर्व्हिस पण आहे. मग त्याच्यानंतर मग हळूहळू मी पण व्हरायटी आणायला सुरुवात केली. ओके. आणि त्याच्यात अगदी आता हा 8 वर्षाचा मुलगा शिकतो ते 34 इंचेसचं गिटार आहे त्याच्याकडे. 34 आणि मी आता मी जवळ 6 फुटाचा आहे, तर 42 इंचाचं मला गिटार लागतं. मग असं वेगवेगळ्या साईजचं पण आहे. मिनी गिटार म्हणजे एक असते की ट्रॅव्हल गिटार पण असतं, ती कुठेही वापरतो, म्हणजे मी पण वापरू शकतो ते गिटार. 36 साईजचं असतं ते. असे वेगवेगळ्या 34, 36, 38, 40, 42 असे साईज असतात. मग त्याच्यामध्ये अक्वास्टिक आलं, सेमी अक्वास्टिक आलं, क्लासिकल आलं, परत मग इलेक्ट्रिक आलं, मग बेस गिटार आलं. हे बरेचसे प्रकार आहे त्याच्यामध्ये. युकेलेले म्हणून एक आता नवीन वाद्य आहे, ते पण त्याचं चांगलं ट्रेंड आहे. असे वेगवेगळे मी पण तिथं व्हरायटी ठेवायला लागलो, आणि त्याच्याविषयी माहिती म्हणजे ऑनलाईन काय घ्यायचं नाही, ऑफलाईनच काय घ्यायचं हे पण मी समजावतो, काय फरक असतो त्याच्यामध्ये.
ते फोटो बघून आपण अट्रॅक्टिव्ह फोटो बघून घेतो, कलर बघून घेतो. बरोबर बरोबर. पण ते काय घ्यायचं नाही, कलरवर पण ज्यादा हे करायचं. आपण गिटार कसं आहे, काय महत्व आहे याच्यावर भर द्यायला देऊन मी सांगतो त्याला. ओके ओके ओके. दादा मला ही गोष्ट प्रामुख्याने तुम्हाला विचारायची. ऑब्व्हियसली आपण आता बोलतोय गिटार बद्दल, जसं तुम्ही मला गिटारच्या साईजेस सांगितल्या, तर तसं मला तुम्हाला हे विचारायचंय, सध्याच्या घडीला बाजारामध्ये तुमच्या दुकानात असू दे अगर इतरत्र ठिकाणावर असू दे, सगळ्यात जास्त कुठल्या प्रकारचं गिटार विकलं जातं, त्या गिटारची साईज काय असते, आणि सगळ्यात शेवटी म्हणजे मला आवर्जून, आता जसं मी पाहतोय तुम्ही गिटार घेऊन बसलाय, तर सगळ्यात शेवटचा प्रश्न असा राहील की मला गिटार बद्दल सगळ्या गोष्टी जाणून घ्यायच्या, की म्हणजे कशाला काय म्हणतात काय नाही. तर जरासं हे मला व्यवस्थित सांगता का? आता हे माझ्याकडे गिटार आहे, ते एक सेमी अकॉस्टिक प्रकारचं गिटार आहे. याच्यामध्ये आपण एक पॉइंट असतो तो आपण अँप्लिफायरद्वारे बॉक्सला जोडू शकतो. ओके. आणि प्युअर अकॉस्टिक म्हणजे हे काय नसतं, तो गिटार असतो. ओके ओके. आता ही साईज 36 आहे. ही मिनी गिटार किंवा ट्रॅव्हल गिटार, म्हणजे मी पण हे परफॉर्मसाठी वापरतो. त्याचं हे दिसायला जरी छोटं असलं तर त्याची जवळ किंमत ही 15,000 रुपये आहे. अगदी 6,000 पासून ते पुढे आहे, 15-20,000 रुपये. दिसायला सेम दिसतात, पण त्याच्या क्वालिटीमध्ये फरक असतात. ओके. असं आहे. मग मी मोठं 42 पण करत होतो, पण आता हेच वापरतोय सध्या तर मी. ओके. मग त्या मुलांच्या साईज प्रमाणे कसं आहे, आपण ऑनलाईन ते मगाशी विचारलं, ऑनलाईन घेतो पण साईज आपण बघत नाही. मग काही उंची कमी असली की असं ज्यादा होतं त्यांना, मग तेच त्यांना ऑफवर्ड वाटतं, म्हणजे हात अवघडतो, कम्फर्ट वाटत नाही. म्हणजे हे कसं सहज कम्फर्ट वाटलं पाहिजे आपण, आणि गिटार वेगळं दिसलं नाही पाहिजे. बरोबर. असं आहे. राहिली गिटारचे सगळे पार्टच्या बाबतीत, ही गिटारची संपूर्ण बॉडी आहे, आणि या गिटारला 6 तार आहेत. अगदी पातळ तार आणि जाड तार, अशा 1 2 3 4 5 6 नंबर प्रमाणे ते जाड होतात. असं आहे. आणि हा आहे तो फ्रेट बोर्ड म्हणतात, जसं मदर बोर्ड वगैरे असं तसं हे पूर्ण स्वर आहे. जिथं जिथं मी फिंगर ठेवणार ते सगळे स्वर आहे. अच्छा अच्छा. आणि हे गिटारचं हेड, म्हणजे मग त्या गिटारच्या प्रत्येक तारेंचं ते टेन्शन कीज आहे सगळं. ओके. असं आहे. मग हे स्टँडर्ड ट्युनिंगला ट्यून केलं असतं. हे जे गिटार वाजतंय हे स्वर वेगळे आहेत. बरोबर. हे स्वर एकमेकाशी रिलेटेड आहे. असं आहे. मग आणि बरेचशा याच्यामध्ये डी कट साईज असते. आता हा डी कट साईज, आणि एफ कट म्हणजे इथं एक छोटासा कट असतो, म्हणजे इथं आपले बोटं जातील असं. बरोबर. तुमच्या काय बॅक साईडला जे आहे तेच ते एफ कट. असे वेगवेगळे प्रकार आहेत. खरं नाही, तुम्ही जशी माहिती सांगत होतात ना, मी अगदी शांत बसलो होतो, मंत्रमुग्धपणे मी सगळं ऐकत होतो की तुम्ही नेमकं काय सांगताय. कारण पहिली गोष्ट म्हणजे माझ्या गावात असं काहीतरी आहे, या बाबतीतलं माझं एक क्रेज वेगळं आहे. सध्या माझ्या मनात काय चालू आहे या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला एक्सप्लेन नाही करू शकत. बट माझा हा व्हिडिओ पाहणारे, आपला हा पॉडकास्ट पाहणारे असे कित्येक कोल्हापूरकर आहेत, कित्येक गडिंग्लजकर आहेत, आजराकर आहेत, की तालुक्यातले माणसांची नाव घेतोय मी, की ज्या लोकांना अद्याप माहिती नव्हतं की आपल्या भागात देखील असं काहीतरी आहे. आणि प्लस मी आता ऑब्व्हियसली एक वर्षभर झालं असं मी गावी येऊन राहतोय, त्यानंतर मला अशा काहीतरी गोष्टी आपल्या गावामध्ये आहेत, कोणीतरी शिकवत आहे, त्यात मला समोर जाऊन पाहायला भेटतील, हे सगळं ऐकून म्हणजे सगळं बघून वगैरे मला एक वेगळेच माझा फिलिंग आहे. सो फर्स्ट ऑफ ऑल मी तुम्हाला धन्यवाद देतो की तुम्ही मला एवढ्या सगळ्या गोष्टी सांगताय. आणि दादा मला आणखी एक गोष्ट विचारायची, जसं तुम्ही बोललात की याला इथे वायर असते, तुम्ही ते अँप्लिफायरला जोडता, तसेच हे जे इलेक्ट्रिक जे गिटार आपण म्हणतो ते पण सेम अशीच असतात. सेम असेच होतात, फक्त हे अकॉस्टिक गिटारला कसं आहे, हे आतमध्ये हॉलोनेस आहे, म्हणजे पूर्ण पोकळ आहे, त्याच्यामुळं आवाज हा घुमतो. इलेक्ट्रिकला काय असतं, याच्या ही जाडी जी आहे एकदम कमी असते आणि पूर्ण भरलेली आहे. इलेक्ट्रिकली सुद्धा केलेलं आहे. त्याच्यामुळे याच्यामध्ये आणि इलेक्ट्रिकमध्ये फार फरक आहे. आता हे जर मी वाजवलं तर तुमचा आवाज क्लिअर येतोय. इलेक्ट्रिक वाजवलं सहज मी तर ते आवाज येणार नाही, तो त्याला मग गरज आहे अँप्लिफायरचीच. असं. ओके ओके. कुठलाही व्यवसाय असो, आता सध्याची घडी अशी आहे की कुठलाही व्यवसाय असू दे, प्रत्येकाला तो व्यवसाय ऑनलाईन मध्ये घेऊन जाणं जरुरीच आहे. ऑब्व्हियसली ऑफलाईन म्हटल्यानंतर गिराईक, कस्टमर, आपले विद्यार्थी
जे कोणी असतील स्टुडंट्स असतील हे आपल्या शॉपवरती येतात, आपला जो बेस आहे तिथं येतात, आपल्याकडनं गोष्टी विकत घेतात, अगर आपल्याकडनं शिकतात. हा झाला ऑफलाईन व्यवसाय. ऑनलाईनमध्ये तुम्ही सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स बरेचसे आहेत, तुमची स्वतःची वेबसाईट असेल, तुम्ही त्याच्यावरनं मुलांना शिकवताय, अगर इतरत्र गोष्टींची माहिती देताय. आता माझा महत्त्वाचा मुद्दा, ऑनलाईनमध्ये ज्या वेळेसला तुम्ही या गोष्टी घेऊन जाताय, जसे आपण सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स म्हणतोय, तर तुम्ही सध्याच्या घडीला मार्केटिंग पर्पजने जर जायचं झालं तर तुम्ही तुमचा जो व्यवसाय आहे याची मार्केटिंग म्हणा, तुमची क्लासेसची मार्केटिंग म्हणा, या सगळ्या गोष्टी कशा साध्य करताय? नेहमीप्रमाणे ऑफलाईन ज्यावेळी तसं म्हणजे जुनी पद्धतची ट्रेडिशनल पद्धत होती ते पॅम्पलेट करणं वगैरे हे पण मी केलेलं आहे. आणि आता ऑनलाईन मध्ये फेसबुक मार्केटिंग पण आहे, काही रील्स वगैरे मी हे करतो. माझं इंस्टाला पेज पण आहे, म्युझिक कीज म्हणून आहे, music.keys म्हणून. ओके, ते पण आहे. आणि त्याच्यामध्ये माझे ऍड होत जातात. आणखीन बराचसा माझा स्टुडंटचं हे ज्यादा आहे, त्यांना जे मी शिकवलं त्यांच्या थ्रू सुद्धा माझ्याकडे येतात, एनरोल करतात किंवा चौकशी करतात. अगदी गुगल बिझनेसला पण माझं हे आहे. आता जरी तुम्ही गुगल बिझनेसला सर्च केलं म्युझिक कीज म्हणून हे गडिंग्लजमध्ये तुम्हाला बघायला मिळेल. आणि हे बघून बरेचसे मुलं, अक्षरशः एक खेडेगावातला मुलगा गुगल बिझनेस हे करतो, शोधतो आणि मला तो येतो, हे मला आश्चर्य वाटतं. असं आहे. आणि सध्या मग आपल्या भागातून तर आहेच ऑनलाईन, महाराष्ट्रातून त्याच्या बाहेरच्या देशातून पण माझ्याकडनं शिकता येतं. ओके ओके ओके. दादा, सध्याच्या घडीला तुमचे क्लासेस म्हणा, अगर तुमचा व्यवसाय म्हणा, तर या व्यवसायामध्ये, या क्लासेसच्या व्यवसायामध्ये तुम्हाला सध्या स्पर्धक कोणी आहे का? आणि आपल्या भागामध्ये सध्या या व्यवसायासाठी म्हणून स्पर्धा कशी येईल? सध्या तर स्पर्धक एक दोघं आहेत, ते शिकवतात त्यांच्या पद्धतीने ते शिकवतात. असं एवढं काय तिथं कॉम्पिटिशन असं नाही. आम्ही फ्रेंडली दोघं आहेत, म्हणजे आमचं संभाषण असतं, भेटणं वगैरे होतं. असं काही नाही की स्पर्धक या असं काही नाही आहे. पण मी एकमेव इथं आहे की माझे क्लासेस पण आहेत आणि सेल्स सर्व्हिस असं माझं एक शोरूम इथं आहे गडिंग्लजमध्ये, माझं एक इंजिनियर्स. दादा, जसं आता आपण पाहतोय की तुमचं गडिंग्लज तालुक्यातलं, गडिंग्लज शहरातलं हे एक आउटलेट आहे. तर ज्या वेळेसला तुम्ही एक छोटा आउटलेट घेऊन किंवा छोटा आउटलेट बघून ज्या वेळेसला तुम्ही एखाद्या मोठ्या शहरामध्ये जाता, मुंबईला जाता, पुण्याला जाता, जसं आता आपलं थोडं कधी बोलणं झालं, तुम्ही संकेश्वरचं देखील नाव घेतलं होतं, बेळगावचं नाव घेतलं होतं. तर माझा प्रामुख्याने हा प्रश्न आहे की आपण आपलं छोटंसं आउटलेट, एक छोटासा व्यवसाय घेऊन ज्या वेळेसला एखाद्या मोठ्या कंपनी समोर जाऊन उभं राहतो, त्यावेळेसला आपल्या समोर येणारी आव्हानं नेमकी काय काय असतात? आव्हानं आहेत तशी, मेन जागा तशी पाहिजे असते मोठी, आणि इन्स्ट्रुमेंट एका दुसरं ठेवून चालत नाही. इन्स्ट्रुमेंट भरपूर प्रकारचे, जवळजवळ 100-150 प्रकारचे इन्स्ट्रुमेंट, म्हणजे म्युझिकचं शोरूम म्हटलं तर जवळजवळ 150 प्रकारचे म्युझिकचे सगळे हे आहेत, वाद्य आहेत. त्याच्यामध्ये सर्व इन्व्हेस्टमेंट वगैरे सर्व आहे. तर तो एक आहे की इन्व्हेस्टमेंट महत्वाचा आहे की, आणि जागा. ओके सर, ओके ओके. दादा, जसं तुम्ही बोलला की अगदी लहान मुलाच्या 8 वर्षाच्या लहान मुलाला देखील तुम्ही सध्या गिटार शिकवताय. आता इतका लहान मुलगा म्हटल्यानंतर कॉमन फॅक्ट आहे की तो एक जे स्वस्तातलं गिटार म्हणा, अगर ज्याची सुरुवात कमीपासून होते, जसं आता तुम्ही बोललात की लहान मुलं चंचल असतात, म्हटल्यानंतर त्यांचं डोकं शांत राहण्यासाठी म्हणून ते त्यांच्या आई बाबा त्यांना प्रामुख्याने संगीतामध्ये पाठवतात की बाबा मुलगा पहिल्यापासून शांत राहावा, मुलगा एक प्रकारे चालाक व्हावा, त्यांनी सगळ्या गोष्टी थोडं का होईना पण पटकन आत्मसात कराव्या, त्या दृष्टिकोनातून त्या मुलांना संगीतात पाठवतात. मुलं चंचल असल्यामुळे त्यांच्याकडे तोडफोड होणार किंवा इतर गोष्टी होतात. ऑब्व्हियसली आता लहान मुलगा म्हटल्यानंतर हा जी वस्तू, माफ करा, पण जी वस्तू स्वस्तामध्ये भेटते, लहान मुलांसाठी आपण त्याच वस्तू नेहमी घेतो, कारण बाबा याने उद्या जाऊन ते फोडलं तर बाबा कसं करायचं. तर माझा प्रामुख्याने हा प्रश्न आहे, स्वस्त किमतीतलं गिटार आणि महागड ब्रँडेड कंपनीचं गिटार, या दोघांमध्ये कितपत फरक राहू शकतो?
स्वस्त किमतीतलं म्हणजे आता तुम्ही ऑनलाईन जर बघायला अगदी 1700 रुपयापासून गिटार तुम्हाला बघायला मिळतात. बरं. मग ते साईज मॅटर करतं, कलर फक्त अट्रॅक्टिव्ह असतात. आणि माझ्याकडे अगदी कमीत कमी 6,000 पासून ते 15 ते 18,000 पर्यंत माझ्याकडे गिटार आहेत. मी त्यांना प्रोव्हाइड करतो लोकांना. पण ते सांगतो कसं, ज्यावेळी माझ्याकडे ते पण येतात, इथं पण मी दाखवलं तरी पण ते समोर त्यांच्या समोर मोबाईलवर बघत असतात, सर हे 1700 आहे, 2700 आहे, मग तुमच्याकडे एवढं ज्यादा कसं काय. मग त्यांना म्हणतो की ते डिस्क्रिप्शन असतं, त्याच्यामध्ये सांगतो ट्रस्ट रॉड आहे का, त्याच्यात रॉड असतो. म्हणजे आपण इंडियन जे गिटार इथं बनवलेले जे आहेत कलकत्ता वगैरे जिथं असतात ते, पण तिथं तो रॉड, तो ट्रस्ट रॉड नसतो त्याच्यामध्ये. म्हणजे आपलं वातावरण तिन्ही ऋतूमध्ये वेगवेगळे शेवटी लाकूड आहे, त्याच्यामुळे बेंड होऊ शकतं. त्याच्यामुळे बेंड लाकूड होऊ नये म्हणून त्याच्यामध्ये एक रॉड असतो. तो रॉड म्हटल्यामुळे त्याची किंमत आणि वाढते. आणि जे क्वालिटी आहे मटेरियल त्याच्यामुळे पण फरक पडतो. म्हणजे जो आवाजाचा टोन आहे तो अगदी साधा गिटार एक 1500, 1800, 2000 पण घेतला की त्याचा टोन ज्यादा चांगला नसतो. जे तुम्ही चांगला जर गिटार घेतला 6,000-7,000च्या आसपासच्या पुढचं कुठलंही त्याचा टोन चांगला असतो. आपण कशासाठी गिटार शिकायचं आहे की आपल्याला चांगलं वाटावं, आपल्याला बरं वाटावं, एक स्ट्रेस जावा म्हणून याच्यासाठी घेतलेलं असतं. पण आता ते गिटार घेतल्याचा आपला मूडच येत नाही. चांगलं साधं गिटार घेतलं आपण ऑनलाईन तर त्याचा मूडच यायला येत नाही, कारण तो टोन चांगला आपल्याला आवडत नाही. तो मी त्यांना समजावून सांगतो की टोन ऐकायचा आहे. गिटार तर सगळं सेम दिसायला, पण तो टोन चांगला असला तरच आपल्याला त्याची आवड निर्माण आणि आपल्याला ते हवावं असं वाटणार, नाहीतर ते त्याच्यापासून आपण दूर होऊ शकतो. कारण त्यात फ्रेट बोर्ड म्हणतात त्याला, आणि तारेमध्ये जादा जर अंतर असलं तर आपण ते बोटाने दाबायला त्रास होतो. मग हे काय अवघड म्हणतात ऍक्च्युली, पण ते अवघड काय नसतं. जर तुम्ही आणखी फरक किती 1000-1500चा फरक असतो, पण तेवढंच एक तुम्ही इन्व्हेस्ट केला तर तुम्हाला लॉंग लाईफ जात. हे साधे गिटार घेतले तर मग एवढं नाही, त्याचं असं एक 6 महिन्यात खराब होऊन जातो. म्हणजे तुम्ही शिकत जरी असलात, तुमची अगदी सुरुवात जरी असली, किंवा तुम्ही मोठे कोणतरी बाबा हे असाल संगीतकार असाल, किमान तुम्ही ज्या वेळेसला सुरू करताय त्यावेळेसला तुम्हाला क्वालिटी चांगली बघूनच घेणार. अगदीच तुम्ही साधा जरी बघायला गेलात तरी बाबा शक्यतो त्यातला जो कोणी जाणकार असेल तुम्हाला त्याला सोबत घेऊन जाणार आहे. दादा, पुन्हा एकदा मी तुम्हाला एक प्रश्न देतो. सोशल मीडिया मार्केटिंग आता सध्याच्या घडीला एक ट्रेंड चालू आहे बघा, की लोक आपल्या व्यवसायाची जाहिरात करून देण्यासाठी इतरत्र ठिकाणी जातात. जसं आता तुम्ही बोललात की तुम्ही गुगल ऍड्स कडनं तुमचे ऍड रन करताय, फेसबुक ते इंस्टाग्राम मध्ये तुम्ही त्या माध्यमातून तुमचे ऍड वगैरे रन करण्याचा प्रयत्न करताय. तर आतापर्यंत तुम्हाला कोणाच्या ऑफर आल्या आहेत का, आणि जर आल्या असतील तर तुम्ही सध्या कोणाकडनं तुमचं काम करून घेताय, असं काही तुम्हाला सांगायचं झालं तर? हो, नक्कीच. सध्या त्यांच्याशी मी कनेक्ट आहे. उत्तूरमध्येच आहेत ते, महाराजजी म्हणून आहे, ऑल इन वन सोल्युशन आहे. अगदी ते वेबसाईट पासून ते सोशल मीडिया मार्केटिंग करणं ते सगळं ते हँडल करतात. अगदी फक्त आपली त्यांना माहिती द्यायची आणि ते सर्व त्यांच्याविषयी आपल्याला जरी माहित नसलं तर त्याच्याविषयी ते गाईड करून, आणि ते आपला माझा व्यवसाय किंवा येणाऱ्या कस्टमरचा व्यवसाय आणि कधी चांगला होईल कशा प्रकारे ते पण ते सजेस्ट करतात. तर मी पण त्यांची मदत घेतोय आणि त्यांच्याकडून सल्ले पण चांगले आहेत. ओके ओके ओके, म्हणजे कुठेतरी तुम्ही कनेक्टेड आहात. चांगले चांगले चांगले. दादा, जसं तुम्ही मगाशी मला एखाद्या लहान चिमुकल्याचा मला एक अनुभव सांगितला, 8 वर्षाचा लहान मुलगा तुमच्याकडनं त्याविषयी शिकतो. मला त्या व्यतिरिक्त तुमच्याकडनं असा आणखी एक अनुभव जाणून घ्यायचा की त्याला शिकवताना तुम्हाला आनंद व्हायचा, कधी कधी राग यायचा, कधी कधी असं वाटायचं की अरे उगाच फसलो, असं तुम्हाला कधी असं जाणवलंय का? असा एखादा तुमचा स्टुडंट आहे का ज्याबद्दल तुम्हाला सांगूशी वाटतं? पुण्याचा विद्यार्थी होता तो. बरं. ऑलरेडी तो ऑनलाईनच्या माझ्याकडे येण्याआधी ऑफलाईन शिकत होता, पण थोडं दूर वगैरे पडत होतं. त्यांच्या आई वडिलांना ते सोडणं आणणं ते जर असं त्यांना घडत नव्हतं. मग असंच सोशल मीडियाद्वारे माझा नंबर मिळाला, त्यांना फोन केला आणि तो इतक्या चंचल होता ना, आणि पुढचंच विचारायचं, सर मी आता पुढच्या वेळी करतो, नक्की करतो आणि चांगलं मी करतो, आणि म्हणजे ढकलून द्यायचा असाच. म्हणजे त्याला बळजबरी तिथं बसत होते खरं म्हणजे पालक लोक. त्याची इच्छा नव्हती की असं, की तरी पण तो बसत होता, पण करत होता, म्हणजे करत होता, पण तेवढं मन लावून किंवा असं होतं. मला असंच वाटायचं अरे कधी आता हे करतो, नाही तर
कसं आहे, आपण एवढा त्यांच्याकडनं पैसे पण घेतोय आणि तेवढा वेळ पण देतोय, आपला पण देतोय, पण त्याच्यावर तो शिकला पाहिजे म्हणून भरपूर त्याला प्रयत्न केला चांगला. पण चंचलता ती कंटिन्यू तशीच होती, ती अशी होती. 5-10 मिनिटं बसायचंच नाही तो. मी अर्धा तास 1-to-1 घेतो प्रत्येकाशी असं, पण तो अर्धा तास बसतच नव्हता. काहीतरी कारण सांगायचा, मग माइंड बंद करायचा, एक फोन करायचा, असं व्हायचं. म्हणजे एक कार्टून तुम्हाला पण भेटलाय म्हणायचा. ओके ओके. दादा, गिटार क्लासेस त्यासोबत गिटार विक्रीचा व्यवसाय, प्रामुख्याने तुम्ही तुमचा जो हा गडिंग्लज मधला आउटलेट आहे याच्याकडे तुम्ही पाहताना व्यवसाय म्हणून पाहता की तुमचा एक छंद म्हणून पाहता? पहिला तर दृष्टिकोन होता छंद म्हणूनच मी करत होतो म्हणजे, पण जसं जसं याचं महत्व मला समजायला लागलं की बाबा आपल्या गडिंग्लजमध्ये मी एकमेवच आहे की मी गिटार शिकवतो आणि त्याची विक्री आणि दुरुस्ती पण करतोय, म्हणून मी हळूहळू थोडं माझ्यातच डेव्हलप करत गेलो मला. आणि मी एक व्यावसायिक म्हणून आता एक शोरूम म्हणूनच मी आता माझं एक स्वप्न आहे की एक शोरूम असावं आणि वेगवेगळे इन्स्ट्रुमेंट तिथं लोकांना, येणाऱ्या लोकांना बघायला मिळाले. आता तुमचं सध्या गिटारच आहे, पण तिथं असं की असं पण इन्स्ट्रुमेंट असतं का असं त्यांनी म्हणावं, असे पण मला नवीन असे इन्स्ट्रुमेंट आणायचे आहे. एक माझं हे माहिती करायचं आहे थोड्या दिवसात शक्य होईल. दादा, जसं मगाशी तुम्ही गिटारचे वेगवेगळे प्रकार सांगितले, वेगवेगळे साइजेस सांगितले, आता कसं असतं एक म्हणजे की जसं आपण म्हणतो, जसं इंग्लिश कॅलेंडर पाहणारे माणसं जसे टीचर्स जे साजरा करतात, आपल्या मराठी संस्कृतीमध्ये गुरुपौर्णिमा असते. आता हा प्रश्न तुमचे काही स्टुडंट्स आहेत की जे मला ओळखतात, ज्यांना याला कदाचित माहिती होतं की हे सरांची मुलाखत घेणार आहे, मला त्यांच्याकडनं एक गुपचूपमध्ये प्रश्न आला होता. मी त्या तुमच्या स्टुडंटचं नाव नाही सांगणार, कारण नाव सांगितलं तर मग तुम्ही गिफ्ट स्वीकारणार नाही, ते मला 100% माहिती आहे. तर मला प्रामुख्याने तुमच्याकडनं तुमचं आवडीचं गिटार कुठलं, किती साईजचं आणि कुठल्या प्रकारचं, जरा त्याच्याबद्दल माहिती द्या. कारण तुमचे जे कोणी आता स्टुडंट आहेत की जे आता कमीत कमी एवढ्या तरी पदाला आहेत की ते लोक स्वतःचा व्यवसाय करू शकतात, अगर कुठेच काही नाही तर मी माझ्या गुरुला काहीतरी दिलंय हे दाखवून देऊ शकतात. त्यांच्यासाठी हा एक प्रश्न म्हणायचा, त्याचं तुम्ही आता उत्तर द्या. आवडीचं गिटार माझ्याकडे हे आहे 42 साईज. बरं, ॲस्टन कंपनीचं आहे. हे असं वस्तू की बरोबर ते माझं या लेवलला माझ्या उंचीप्रमाणे घेतलेलं आहे. हे पण सेमी अकॉस्टिक आहे, याच्यावर बरेचसे मी प्रोग्राम केलेले आहे. ओके. आणि मग कालांतरानं थोडंसं मग याच्यामध्ये बदल येतो, म्हणून अपडेट होण्यासाठी मी ते आता ट्रॅव्हल गिटार म्हणतो ते घेतलं, म्हणजे त्याची जागा पण कमी व्यापते आणि हँडल करायला बरं आहे असं आहे. ओके ओके. त्याच्यामुळे हे दोन्ही गिटार माझ्या आवडीचे. तरी अराउंड आता तुमची आवड म्हटल्यानंतर कॉमनली क्लासेसचे सर त्यात व्यवसाय करतात आणि त्यातल्या त्यात त्यांची आवड म्हटल्यानंतर ही काय स्वस्तातली नसणार, तर अंदाजे तुमची जी आवड आहे तर हे गिटार कितीपर्यंत येऊ शकतं? हे आता याची एक 4 वर्षापूर्वी घेतलेलं आहे, 14,000ला घेतलं होतं. विथ बॅग वेगळं, त्या बॅगेची किंमत वेगळी असते, ते 1,500 ते 1,800 रुपये असेल, असं 16,000 तर मला हे गेलेलं आहे. आता याची जवळ 20,000च्या आसपास असेल. त्यात कोरोनाचे टॅक्सेस वगैरे पण महागच असेल म्हटलं तर. दादा, तुमचा भविष्यामध्ये तुमचा हा व्यवसाय विस्तार करावा या दृष्टिकोनातून तुमचे काय प्लॅनिंग आहे का? विस्तार तर याच्यामध्ये मला करायचा शोरूमच करायचा आहे मला. बरं. तिथे क्लासेसचे वेगळ्या रूम असतील आणि शोरूमचं वेगळं रूम असेल, किंवा माझं एक ऑफिस असेल तिथं डिस्कशन करण्यासाठी, येणाऱ्या पालकांशी बोलण्यासाठी. हे असं माझं एक स्वप्न आहे की हे असं करायचं आहे मला. ओके ओके ओके. दादा, जसं आपण पहिल्यापासून बघत आहोत की तुम्ही क्लासेस घेताय ऑनलाईनमध्ये आणि ऑफलाईनमध्ये, तर तुमचा असा काय प्लॅनिंग आहे की तुम्ही मोबाईलमध्ये म्हणा
किंवा इतरत्र तुमचं एखादं ऍप्लिकेशन वगैरे बनवा तुमच्या या व्यवसायाची निगडीत म्हणून, तर असं काय तुमचं प्लॅनिंग आहे का? हो, ते पण आहेच. ऍप्लिकेशन तर बनवावं लागणारच आहे, कारण आता ते मस्ट आहे. सगळ्यांना एकदम सगळ्यात जवळ पाहिजे, सगळ्यांच्या जवळ. काही व्हिडिओज मी आता अपलोड करणार आहे की अगदी बिगिनर पासून ते ऍडव्हान्स पर्यंतचे व्हिडिओ जे आहेत एक ठराविक त्याचे पॅकेज असणार आहे, त्याच्यामध्ये ते सर्व येणार आहे. मग असंच आहे. आतापर्यंत अर्थात तुम्ही जसं सांगितलं की गेले 8 वर्ष झालं तुम्ही या व्यवसायामध्ये आहात. नाही म्हटलं तर तरी एक 10 ते 15 वर्ष अशी असतील की ज्यामध्ये तुम्ही तुमचा हा छंद जोपासताय. आणि एवढं सगळं केल्यानंतर आज मी तुम्हाला पाहतोय की तुम्ही एका ठिकाणी तुमचा आउटलेट करून बसलाय. तर भविष्यामध्ये तुमचा असा काही प्लॅनिंग राहील का की ज्यातून तुमच्या हातून समाजसेवा देखील घडेल, प्लस थोडंफार पोटाची खळगी देखील भरवली जाईल, असं काय तुमचा प्लॅनिंग असेल का? आहेत की ऍक्च्युली आता ह्या गेल्या 5-7 वर्षात पण आहेत. तसं बरेचसे सगळेच काय गडग्यांचे लोक इथं माझ्याकडे तर असं नाही, ते पण म्हणतात कधी कधी आम्हाला फीजमध्ये किंवा गिटार मला घ्यायचं याच्यामध्ये मी पण त्यांना तसं मदत केलेली आहे की बाबा एक नॉमिनल फीज घेऊन त्यांना पण मी मदत केलेली आहे. असं आहे, त्याची इच्छा होऊन त्यांची समोरच्या येणाऱ्याची गिटार शिकायची इच्छा होऊन मी त्यांना तसं केलेलं आहे. ओके ओके ओके. दादा आतापर्यंत किती असे स्टुडंट आहेत, म्हणजे त्यांची संख्या काय असेल की बाबा जे तुमच्याकडनं शिकून आतापर्यंत पुढे गेलेले? माझ्याकडे आता एकूण 400+ विद्यार्थी शिकले असतील. ओके. आता याचा रेशो कसा आहे माहिती आहे का, आताच्या धावपळीच्या जीवनामध्ये अभ्यास, करिअर, नोकरी याच्यामध्ये ज्यादा लोक बिझी आहेत. बरोबर. याच्यासाठी वेळ द्यायला कमी पडतात असं आहे. आणि ही अशी वस्तू आहे म्युझिक, ही कुठलं पण इन्स्ट्रुमेंट असू दे त्याला वेळ दिला पाहिजे प्रॉपर. रोज तसा रियाज होता, त्याच्यात जर असं ते कमतरता पडते, त्यांना वेळ देता येत नाही. पण हॉबी म्हणून ते सांभाळत आहे सगळं. तर करिअरमध्ये क्वचितही 1-2% त्याच्यामध्ये पुढे जातात. ऍक्च्युली आता माझ्या 9वीचा एक विद्यार्थी आहे, तो मी जे सांगेल ना त्याच्या पुढेच तो करत असतो. त्याचं सर्चिंग पण आहे. आता काही असे विद्यार्थी आहेत की जे जेवढं सांगितलं तेवढंच, असं नाही. असं मला अपेक्षित आहे की त्यांनी ज्यादा आणखी काहीतरी सर्च करावं आणि ते आहेत विद्यार्थी माझ्या. आता भविष्यात जेव्हा कधी आपला पॉडकास्ट हा होऊ दे, अगदीच पुढचे 4-5 वर्ष जाऊ दे, जेव्हा कधी तुम्ही एक म्हणतो ना आपण आता आपली शून्यातून सुरुवात म्हणायची, पण जेव्हा कधी तुम्ही मोठा माणूस बनाल, तुमच्या व्यवसायाशी निगडीत म्हणा, तुमच्या क्लासेसशी निगडीत म्हणा, तर त्यावेळेसला तुमचा असा काय प्लॅनिंग राहील का की बाबा तुम्ही फ्रँचायझी द्या लोकांना? हो हो, तसं करणार. ओके. सुद्धा करणार आहे तसा विचार. दादा, मी मागच्या वेळेसला जेव्हा तुमच्या वडिलांची मी मुलाखत घेतली होती, त्यावेळेसला तुमच्या आईशी वगैरे माझा बराच वेळ बोलणं झालं होतं, वडिलांची बराच वेळ बोलणं झालं होतं. त्यावेळेसला एक वाक्य माझ्या समोर आलं होतं. म्युझिक थेरपी बद्दल त्यांनी मला विचारलं होतं की बाबा तुम्हाला म्युझिक थेरपी बद्दल माहिती आहे का? तर मी म्हटलं नाही, ही तर गोष्ट म्हटलं मी पहिल्यांदा ऐकतोय. आता थेरपी हा शब्द ज्या वेळेसला सामान्य माणूस ऐकतो त्यावेळेसला त्याला डॉक्टर बद्दल आठवतं किंवा एखादी लॅब वगैरे असते त्याच्याबद्दल आठवतं. बट म्युझिक थेरपी हे माझ्यासाठी नवीन आहे. तर सगळ्यात पहिल्यांदा मला तुम्ही म्युझिक थेरपी बद्दलची माहिती द्या, आणि दुसरं म्हणजे की तुम्ही त्यामध्ये काय करताय, मला ते पण जाणून घ्यायचं. असंच ऍक्च्युली कोविडच्या आधीपासून थोडंसं मी म्युझिक थेरपी शिकत होतो. त्या दरम्यान मग कोविडचं प्रॉब्लेम झाल्यामुळे थोडंसं मग ऑफलाईनवरून ऑनलाईनवर आलो मी, आणि मग त्या 1.5 वर्षात मी म्युझिक थेरपी शिकलो. आणि ऍक्च्युली ही म्युझिक थेरपी म्हणजे ऑब्विसली एक सपोर्टिव्ह थेरपी आहे. म्हणजे तुमच्या ज्या गोळ्या आजारावर ज्या गोळ्या होत चालू आहेत ती चालूच ठेवायचे, फक्त ते सपोर्टिव्ह आहे. आणि हे पूर्णपणे भारतीय शास्त्रीय संगीतावर आधारित आहे. ऍक्च्युली म्युझिक थेरपी हे पहिलं महायुद्ध जे झालं ज्यावेळी, त्यावेळीपासून अमेरिकेमध्ये सैन्य जे घायाळ होतात त्यांच्यासाठी ते पहिल्यांदा उपयोग केला गेला याचा, पहिला महायुद्धापासून. असं
मग सध्या हे हळूहळू हे प्रचलित होत आहे. आता ऑनलाईनच्या प्रकारामुळे किंवा इंटरनेटमुळे हे पण माहिती झालं की आपण म्युझिक थेरपी पण आता ही काहीतरी एक वेगळी कन्सेप्ट आहे आणि त्याचा प्रचार प्रसार मी पण करतोय. आणि माझ्याकडे अजून येतात बऱ्याचशा आजारावर. अगदी आजारीच असलं पाहिजे असं नाही, अगदी नॉर्मल माणसासाठी पण बरेचसे विषय असे आहेत की कॉन्फिडन्स नसतोय काही मुलांना, काही व्यक्तींना, त्याच्यामध्ये पण म्युझिक थेरपी काम करते. स्ट्रेस लेवल आता बऱ्यापैकी सगळे सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत बऱ्याचशा काही ना काहीतरी लोकांना स्ट्रेस असतो, त्यावर आम्ही काम करतो. अगदी 60% तो स्ट्रेस लेवल आम्ही कमी करू शकतोय. आता जर तुम्ही सहज कुठल्या एका डॉक्टरकडे गेला, एमडीकडे किंवा अगदी रेग्युलर कुठल्या डॉक्टरकडे जर गेला तर तुम्हाला ते विचारतात पहिल्यांदा तुम्हाला काही स्ट्रेस आहे का, स्ट्रेस काय आहे का. बरोबर. कारण आता असं झालेलं आहे की 80% आजार हे स्ट्रेसमुळे उद्भवलेले आहेत. आणि त्याचं एक स्ट्रेसमुळे कारण कुठलं तर हे ब्लड प्रेशर आणि शुगर हे काय आजार नाही, हे आपल्या जीवनशैलीमुळं तयार झालेली आहे. त्याच्यामुळं आम्ही याच्यावर काम करतो. म्हणजे माणूस स्वतःच्या दिनचर्येमध्ये जे काही टेन्शन घेतो, ज्या काय त्याच्या सराउंडिंग गोष्टी चाललेल्या असतात, त्यातनं त्याला जो काय स्ट्रेस राहतो त्यातनं त्याला थोड्या वेळाचे रिलीफ जे भेटावे त्याच्यासाठी त्यांनी म्युझिककडे वळायला पाहिजे. पण मंडळी, एक जसं आता मी दादाची बोलतोय, जसं मी यांचे क्लासेस वगैरे पाहिले, आपल्यातले प्रत्येक जण असतील की जे लोक संगीताची आवड ठेवतात. संगीताची आवड म्हणजे गिटार वाजवणे, वीणा वाजवणे, पेटीचा आवाज वगैरे ऐकणं, हे संगीत झालं. आपल्यातले बरेचसे लोक काय करतात, कुठंतरी स्ट्रेस फ्री करायचा, मग कानात 2 कॉर्ड घालायच्या आणि त्या कानात 2 कॉर्ड घातल्या की माझा आणि जगाचा काय संबंध नाही, पहिलं त्याचा अर्थ तो होतो. तर संगीत ऐकणं म्हणजे काय, एकतर तुम्ही ती गोष्ट शिका, अगर कोणी जर वाजवत असेल तर त्याच्या शेजारी जाऊन शांत उभे राहा. जसं आपल्यातले बरेचसे लोक बघतात बघा, गणपतीची मिरवणूक असते. गणपती मिरवणूक म्हटल्यानंतर आपल्या प्रत्येकाच्या आवडीच्या गोष्ट, ढोल ताशा पथक असतं. लहान मुलांना ज्या वेळेला ते दिसतं, मग तो लहान मुलगा भले घरामध्ये दिवसभर भोंगा करत असताना, आडावडा करत असताना, त्याला जर कोणी सांगितलं अरे मिरवणूक आली बघ रस्त्यावर, तो मुलगा बाकी सगळं सोडतो आणि तिथं जाऊन उभा राहतो. भलेही त्याला हे माहिती नसतं की त्याला ढोल म्हणतात, त्याला ताशा म्हणतात, पण त्याला हे कळतंय की हे वाजलं की बाबा माझ्या अंगावरती शाळा राहील, ते एक रिदम आहे. तर या ज्या रिदमच्या गोष्टी तर या तुम्ही पहिल्या समजून घेतल्या पाहिजेत, नाही का. सो मंडळी, छान माहिती भेटली आज. बऱ्याचशा गोष्टींबद्दल चर्चा करता आली, बऱ्याचशा गोष्टी नवनवीन समजल्या. त्यातल्या त्यात आपल्यातले असे बरेचसे व्यावसायिक आहेत की ज्यांना दादांकडनं एका नवीन माणसाचं नाव कळालं. मी सोशल मीडियाचा बोलला होता, एका नवीन माणसाचं नाव कळालं, एक चिमुकल्याचा किस्सा कळाला. पुण्यामध्ये राहणारा तो एक नाजूक मुलगा, नाजूकच म्हणावं लागेल, एकदा नाजूक मुलगा, त्याच्याबद्दल आपल्याला बऱ्याचशा गोष्टी कळल्या. ओव्हरऑल बोलायचं काय तर गिटार व्यवसाय, विक्री म्हणा, अगर शिकवणी म्हणा, तर या दोन्ही गोष्टी करत असताना तो माणूस कुठल्या पद्धतीने त्या गोष्टी करतोय आणि सुरुवात कुठून केली, आत्ता काय करतोय आणि भविष्यात काय करणार आहे, या सगळ्या गोष्टी ओव्हरऑल त्यांनी आपल्याला समजून सांगितल्या, नाही का. सो मंडळी, एवढं बोलून मी आपला आजचा हा व्हिडिओ इथेच थांबवतो. धन्यवाद. धन्यवाद दादा. नमस्ते. शूटिंग चालू ठेवली आहे, तुम्हाला आवडेल तर नाही करा, मी नंतर कटिंग करून घेईन.